विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुन्हा गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश, पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरीज, स्पेशल पार्टनर माणके हेअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर. तर पुण्यामध्ये महेश सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केलेली आहे, त्यांची मुलाखत घेतलेली आहे. आमचे सहकारी निलेश नातू यांनी थेट जाऊयात. नमस्कार मंडळी, मी निलेश नातू. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. पुन्हा गाडगीळ अँड सन्स पुरस्कृत पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरीज, स्पेशल पार्टनर आहेत आपले माणके हेअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर यांच्या जय गणेश या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ज्याला पुण्याचं आराध्य दैवत असं समजलं जातं अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या इथे आपण आज आहोत आणि आपल्याबरोबर आहेत त्यांचे कोषाध्यक्ष महेश भाऊ. तुमचं देखील खूप खूप स्वागत. जय गणेश. जय गणेश आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुमच्याशी सर्वप्रथम आम्हाला गप्पा मारायच्यात. खूप आनंद होतोय मला, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. मला माहिती आहे मागे आवाज मला अजूनही ऐकायला येतोय. रस्ता पूर्ण भरलेला आहे. आम्ही आता वरती यायचा प्रयत्न करत होतो, त्या जमी लाख लोकांना असं बाजूला करून यावं लागलं. तर हे पुण्याचं नाही, मी म्हणेल महाराष्ट्राचं नाही, देशाचं आराध्य दैवत बनलेलं आहे. तर इथपर्यंत ही गाडी पोचली कशी? गणपती बाप्पा आणि त्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा. बाप्पा हे आपलं प्रथम दैवत आहे आणि आद्य दैवत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील त्याला ओम नमोजी आद्य असं संबोधले की ज्याच्या आधी कोणी नाही. त्यामुळे ते आराध्य हे सर्व विश्वाचं आहे. आणि दगडूशेठ बाप्पांच्या त्या मूर्तीच्या रूपातनं हे विशेषत्वाने फुललेलं हे गणेश तत्व आहे, जे भाविकांना आकर्षित करतंय. अनेक लक्षावधी कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेतनं हे तत्व या मूर्तीतनं फुललेलं आपल्याला दिसतंय. कारण ही काय एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. याला आज 133 वर्षांचा कालावधी गेलेला आहे. 1893 स्थापना झाली, परंतु आज हा जो बहर आपल्याला दिसतोय हा एवढ्या वर्षातल्या लाखो करोडो आपल्याला मोजता देखील येणार नाहीत. प्रत्येकाने आपल्या श्रद्धेचं एक फूल त्या चरणी अर्पण केलंय. ती श्रद्धेचा हा वेल, हा महामेरू आपण म्हणतो, तसा हा बहरलेला आहे, फुललेला आहे. आणि हीच त्या बाप्पाची किमया आहे. त्यामुळे एवढे लोक आज त्याच्या दर्शनाला अतिशय आतुर आहे. मग असं म्हणूया, खरं तुम्हाला मी ते सकाळी 5 वाजल्यापासून मी नाही ते पाहतो, ते रात्री 10:30 पर्यंत असतात. परत दुसऱ्याशी पहाटे 5 ला तुम्ही येते. तुमच्या एनर्जीचं स्तोत्र हेच आहे? प्रश्नच नाही. एनर्जी म्हणजे एनर्जीच बाप्पा आहे आणि आपण फक्त माध्यम आहोत. त्यामुळे आपल्याला रिफिलिंग, रिचार्ज हा सगळा इथल्या इथेच मिळतो आणि ही सगळा उत्साह त्याच्या कामाकरता राहतो. अगदी खरं. आणि गणपती बाप्पा हे आपल्याकडनं करवून घेतात. हे आपलं अनेक जन्मांचं भाग्य असावं असं मला वाटतं. येऊया थोडं उत्सवाकडे. उत्सव सध्या चालू आहे, आपण पाहतोय. ह्याची गडबड जी असते तुमची साधारण किती महिने अगोदर चालू होते? म्हणजे मला अगदी तुम्हाला मागं न्यायचंय की या वर्षी देखावा काय करायचा आहे याची पहिली मीटिंग कधी होते? आमची गणेशोत्सवाची पहिली जी नियोजनाची मीटिंग असती जानेवारी महिन्यामध्ये होते. की म्हणजे ऑगस्टची सुरुवात तुम्ही जानेवारीपासून करता. मग मागच्या वर्षी कुठला केला, त्याच्या आधी कुठला केला होता, मग ह्या वर्षी कुठला निवडला पाहिजे. कारण ह्या देखाव्याच्या ज्या संकल्पना असतात त्या देशातल्या विविध मंदिरांच्या प्रतिकृती आपण बनवतो. कारण आपल्या संस्कृतीची ओळख ही इथल्या नागरिकांना झाली पाहिजे आणि सांस्कृतिक मिलाप 2 राज्यांचा घडला पाहिजे आणि त्यातनं राष्ट्रीयत्वाची भावना ही अधिक वाढीला लागली पाहिजे. आता मागच्या वर्षी हिमाचल प्रदेश मधलं जटोली शिव मंदिर होतं, त्याच्या अगोदर अयोध्येचं राम मंदिर होतं. म्हणून आपण यायला दक्षिणेतलं जे आम्ही आतापर्यंत केलं नव्हतं ते श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळचं हे निवडले. कारण शेवटी आपली संस्कृती ही जगासमोर त्याचं दर्शन घडवण्याची हे खूप मोठं गणेशोत्सवाचं व्यासपीठ आहे. त्यामुळे आपला सांस्कृतिक ठेवा हा जगासमोर अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला पोहोचवता येतो आणि आपल्या देशाचा गौरव वाढवतोय. पण मला तुम्हाला म्हणून एक खास प्रश्न विचारायचा आहे की ह्याचं दडपण येतं का हो कधी? दडपण कधी आलं नाही. कारण काय, हे शेवटी गणपती बाप्पाचं आहे. दडपण आलं तरी त्या दडपणाला मात कशी करायची याची बुद्धी प्रेरणा हा बाप्पा देतो. कारण बाप्पा हा बुद्धीचा मालक आहे. त्याचं कार्य कसं करून घ्यायचं, अडचणी येणार आहेत कारण त्या विघ्नांवरही त्याची सत्ता आहे. त्यामुळे मार्ग देखील तो सुचवतो, परीक्षा घेत असतो तुमची आणि त्यातनं आपला विकास होत असतो. आणि गणपती बाप्पा हे करवून घेतो, हीच सगळ्यांची आमच्या भावना आहे. जानेवारी महिन्यामध्ये हे ठरतं देखावा कुठला केला पाहिजे, मग त्या पद्धतीचं काम पुढे सुरू होतं. मग कलाकार कोण, मग कसं करायचं, कधी आधीपासनं किती आधीपासनं काम सुरू झालं, ते स्केचेस तयार करावे लागतात. मग इथला जो रस्ता आहे या रस्त्याची मापं, त्यांनी बनवलेले स्केचेस, याचा ताळमेळ घालावा लागतो. खूप महत्वाचं आहे. आम्ही टोटल स्टेशन या सर्वे इन्स्ट्रुमेंटच्या वतीने
माध्यमातून आम्ही इथं सर्वे करून घेतो बर रस्त्याचा, मग त्याचा सेंटर बरोबर आला पाहिजे आणि त्यांची जी काही ड्रॉइंग आहेत ती त्याच्यावर सुपर इम्पोज करतो आम्ही, जेणेकरून कुठं फरक आला नाही पाहिजे. म्हणजे मांडववाल्याचं कॉर्डिनेशन आणि जो सजावटकार आहे त्यांचं कॉर्डिनेशन, कारण शेवटी स्टुडिओमध्ये ते बनवणं आणि प्रत्यक्ष जागेवर लावणं याच्यामध्ये पण ते स्किल असतं आणि ते कलाकार ते साधतात. मग रोषणाईवाला येतो, अशा अनेक लोकांचा टीमवर्क येते आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मिळत असतो. त्या दृष्टिकोनातून या सगळ्या लोकांचं सिंक्रोनायझेशन करावं लागतं. मग त्याच्यात इतर एजन्सी येतात, मग फरशीवाला येतो, कॅमेरावाला येतो, लाईटवाला येतो, अशा वेगवेगळ्या सिक्युरिटीवाल्या येतात. आपल्या सगळ्या लोकांचा विचार करून कन्व्हेअर बेल्ट आपण लावतो, तोरण जे आपण करतात त्या सगळ्यांचं सिंक्रोनायझेशन. क्रेनवाला येतो, मग रात्रीच्या वेळेला ते शिवाजी रस्ता सतत वाहत आहे, बरोबर. असं सगळं नियोजन आमचे सगळे काही लोक त्याचे ठरलेले आहेत, कुणी कसं नियोजन करायचं, काय करायचं. कामं ही सगळ्यांनी विलिंगली स्वतःहून वाटून घेतलेली आहेत. पण असं कधी झालंय का की तिथे बनवलंय आपण आणि इथे आल्यानंतर कळलं की बसतच नाहीये, तोडायला लागलं, परत द्यावं लागलं? नाही, असं फार घडत नाही. फक्त काही ठिकाणी जे त्याचे डायमेन्शन्स असतात हे गुन्ह्यामध्ये नसतात, मग ती ऍडजस्टमेंट ही जागेवर करावी लागते. कारण रस्त्याचा साईज आपला शेप तसा नाहीये आणि हा दोन वेगळे वाय शेप मध्ये रस्ता जातो, त्यामुळे त्या रस्त्याला ऍडजस्टमेंट ही जागेवर काही गोष्टींची करावी लागते आणि ती करावीच लागते. येऊयात आता या उत्सवाकडे. या 10 दिवसाबद्दल थोडीशी चर्चा करूया. साधारण शेड्यूल आम्हाला सांगा ना, कसं चालू असतं, किती वाजता पहिली आरती होते? गणेशोत्सवामध्ये मुख्यतः प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर हे 10 दिवसाचं 240 तास दर्शन हे बाप्पांचं खुलं होतं गणेश भक्तांसाठी. आणि त्याच्या व्यतिरिक्त ट्रस्टच्या वेबसाईटवर ऑनलाईन जे प्रत्यक्ष येऊ शकत नाही त्यांच्या देखील दर्शनाची व्यवस्था झालेली आहे. पण म्हणजे आपण पडदा टाकत नाही, मूर्ती झाकत नाही. 240 खास हे तुमच्या करता आहेत, लक्षात ठेवा. 240 तास गणपतीचं दर्शन तुम्ही अगदी मनसोक्त घेऊ शकता. आणि मला वाटतं रात्री आणि पहाटेच गर्दी जास्त असते ना? नाही, आता काय झालंय, आता मेट्रो ही रात्रभर सुरू आहे या वर्षीपासून, त्यामुळे गर्दी ही कंटिन्यू झालेली आहे. कारण मेट्रोने देखील सांगितलं की आमचे रोज अंदाजे 10 लाख प्रवासी असतील. आणि पहिल्या दिवशी आपण आमचे जे सीसीटीव्ही कॅमेरे 70 बसवलेत मंडप परिसरामध्ये, त्याला AI टेक्नॉलॉजीचं सॉफ्टवेअर आपण लावलेलं आहे. तर पहिल्या गणेश चतुर्थीच्या दिवशी 17.5 लाख लोकांनी दर्शन घेतलं बाप्पांचं. घेऊ शकतो आपण, त्याचा काउंट घेऊ शकतो. 3 ज्याला म्हणतात तो तुम्ही घेऊ शकता, त्यामुळे हा आकडा एवढा आपण सांगू शकतोय. 3 दिवसामध्ये जवळजवळ 30 लाख झाले. 10 दिवसात 2 कोटी लोक दर्शन घेतील असा आपला अनुमान आहे. पहिली जी आपण म्हटलं बाप्पांची आरती ही 4:30 वाजता अभिषेक पूजा सुरू होते पहाटे, आणि मग बाप्पांची पहिली आरती 5 वाजता होते. त्यानंतर दिवसभर हे अभिषेक संध्याकाळी 6 पर्यंत चालतात, गणेशाक चालतात, मान्यवर आले त्यांच्या आरत्या चालतात. गणपती बाप्पाला पहाटे भोग लावला जातो वेगवेगळ्या भक्तांच्या वतीने. रात्री आरती झाली की तो भोग आपण भक्तांना वाटतो, तो प्रसाद म्हणून. आणि मग रात्रीच्या वेळेला महाआरती झाली 8 ते 9:30. आरती नंतर मग उशिरा 12 नंतर आमचे कार्यकर्ते दिवसभरात जे दानपेटी आलेले आहेत ते लोकांसमोर मोजतात. आणि जे दिवसभरात सगळं कलेक्शन असतं देणगीचं, निधीचं, हे आमच्या ऑफिसमध्ये येऊन त्याचं नोटिंग केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये त्याचा भरणा केला जातो. मंडपाची स्वच्छता केली जाते. मंडपाच्या दोन्ही बाजूला ही देणगी स्वीकारण्याची, अभिषेक स्वीकारण्याची व्यवस्था आहे. श्रीफळ जे लोक श्रद्धेने अर्पण करतात ते मंडपातनं बाहेर नेण्यासाठी कन्व्हेअर बेल्टची व्यवस्था आहे. अशा सगळ्या व्यवस्था. त्यानंतर जे भाविक येतात त्यांना मंडपात रेलिंगची व्यवस्था केली, ती बेलबाग चौकापर्यंत आहे. आणि यावर्षी आपण बेलबाग चौक ते बुधवार चौकापर्यंत वाढवलेली आहे. कारण कुठेही गर्दीचं मॅनेजमेंट हाच सगळ्यात मुख्य विषय आहे या वर्षीच्या गणेशोत्सवाचा. कारण कुंभमेळा झालेला आहे, इतरही अनेक मोठे मोठे गोष्टी झाल्यात, त्याच्यामुळे काही गोष्टी आपण शिकलो त्यातनं. त्यामुळे क्राऊड मॅनेजमेंट हा विषय महत्वाचा आहे. म्हणून AI ची मदत घेतलेली आहे की ज्या भागामध्ये आपल्याला गर्दी प्रमाणापेक्षा जास्त दिसेल तर आपल्याला लगेच मेसेज अलर्ट येणार आहे पोलिसांना आणि आपल्याला, तिथे आपल्याला गर्दी कंट्रोल करता येईल. याकरता आणखीन विशेष व्यवस्था आपण केली आहे. 12 पुण्यातल्या प्रतितयश हॉस्पिटलचे डॉक्टर 24 तास तैनात केलेले आहेत या ठिकाणी. आपण ICU केलेलं आहे, त्यात 3 व्हेंटिलेटर बेड आहेत आणि 6 O2 बेड आहेत. याच ठिकाणी तयार आहेत. 4 रुग्णवाहिका आहेत. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीसाठी वैद्यकीय सेवा या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेली आहे. 200 आमचे सुरक्षा रक्षक आहेत, महिला आणि पुरुष. 500 कार्यकर्ते आहेत आमचे, आणि पोलिसांचं विशेष सहकार्य हे आपल्याला लाभलेलं आहे. 135 वर्षाचा इथे उल्लेख झाला. या बाप्पामुळेच आजपर्यंत एकदाही असा अनुचित प्रकार काही घडलेला नाहीये.
आणि पुढे घडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. कारण जी तुमची सिस्टीम तुम्ही लावलेली आहे, जेवढी यंत्रणा तुम्ही ते कार्य करते आता, त्यामुळे मला वाटत नाही कधी काही प्रॉब्लेम येईल. नाही, आपण सतत अपडेट राहिलं पाहिजे असं मला वाटतं, की आपण अनुभवासारखा गुरु कोणी नाही. अनुभवातनं शिकत शिकत या यंत्रणा आपण लावत चाललेलो आहे. मागच्या वर्षी लाईव्ह ICU पहिल्यांदा दगडूशेठनी लावला, मग वारीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि मागच्या वर्षी सुद्धा 108 रुग्णांना त्याचा लाभ घेतला त्यांनी आणि ते त्यांच्या जीवाला कुठला धोका निर्माण झाला नाही. आपली प्रायोरिटी ही गणेश भक्त आहेत, कारण ते बाप्पांच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळं त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. कुठल्या आमच्या लहान विद्यार्थ्यांची शालेय अथर्वशीर्ष पठण इथं असतात. माता भगिनींचा 35,000 भगिनींचा अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम असतो. इतके वर्ष जे कार्यक्रम होत आहेत, सूर्यनमस्कार असतो, अग्निहोत्र असतो, अशा कुठल्याही गोष्टीमध्ये कुणालाही थक्काबुक्की, त्रास, पर्स गेले, पाकिट गेले, अशा गोष्टी इथं अतिशय नगण्य स्वरूपामध्ये आहेत. अशा प्रकारची व्यवस्था इथे या ठिकाणी आपण केलेली आणि विशेष सहकार्य मला उल्लेख करावा लागेल की मेट्रो स्टेशन हे आता टिळक पुतळ्यापाशी झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना, कोथरूडकर असतील, नगर रोडच्या असतील, स्वारगेटच्या असतील, या लोकांना अतिशय चांगली सोय झालेली आहे आणि त्यामुळे ही गर्दी जवळजवळ प्रतिवर्षीपेक्षा 30% वाढेल असा आमचा कयास. मला तुम्हाला एक विशेष प्रश्न असा विचारायचा आहे. तसं पाहायला गेलं तर गणपती बाप्पाचा उत्सव हा 175 देशांमध्ये चालतो. तर गणपती बाप्पाच का, त्यांचे त्या प्रत्येक देशाचे गणपती आहेत, त्या प्रत्येक देशाचे काही ना काहीतरी देव आहे, पण तिथे ते सोडून गणपती बाप्पा एवढ्या सगळ्या ठिकाणी पोचायचं कारण काय असू शकतं? आता मी काय अभ्यासक नाही, मी एक सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता आहे, पण जो काय वाचनामध्ये आलेलं आहे, म्हणजे गणपती आपण गणेश उत्सव साजरा करतो, आपल्या सगळ्यांचं फोकस जो आहे तो उत्सव साजरा करण्याकडे आहे. परंतु उत्सव ज्याच्यामुळे साजरा होतोय त्या गणेशाचं स्वरूप समजून घेण्याची गरज आहे. आपण जो प्रश्न विचारलाय तो नेमका तोच आहे. या गणपती बाप्पाच्या स्वरूपाचं वर्णन करताना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, अकारत ब्रह्मा उकारत विष्णू मकारत महेश जाणीला, ऐसे तीनही देव जेथोनी उत्पन्न तो हा मायबाप गजान. गणपती बाप्पाचं त्यांनी तो शिवपुत्र नव्हे, या तिन्ही देवांचं उत्पत्ती स्थान असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ओम नमोजी आद्या, ज्याच्या आधी कोणी नाही, म्हणजे सर्वप्रथम तो आहे असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव साजरा करताना गणपती बाप्पाचीच का बरं निवड केली असावी, हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे श्रींची का बरं त्यांनी म्हटलं असेल, याच्यामध्ये बाप्पांची महती थोरवी ही अधोरेखित होते. अनेक विघ्नांच्या वेळेला, संकटांच्या वेळेला सगळ्या देवतांनी, अगदी ब्रह्मा विष्णू महेश देवी सूर्य हे पंचेश्वर देवता ऋषीमुनी सगळ्यांनी गणपती बाप्पाची तपश्चर्या केल्याची आपल्याला उल्लेख आपल्या शास्त्रांमध्ये आढळतो. परंतु बाप्पाने कोणाची केलेली नाही, कारण तो विघ्न करता पण आहे आणि विघ्न हरता पण आहे. अगदी त्यामुळे गणपती बाप्पा हा सर्वे सर्व असल्यामुळे आतमधनं ते तत्व कनेक्ट होत असेल म्हणून 175 देशामध्ये या बाप्पाचा उत्सव साजरा होतोय. आणि दगडूशेठ बाप्पांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही आज 15 देशांमध्ये आपल्या महाराष्ट्र मंडळांना बाप्पाची मूर्ती दिलेली आहे गणेशोत्सव साजरा करायला. 15 सैनिकांच्या मराठा बटालियनला दिलेली आहे. आणि बाप्पांचं बँकॉकमध्ये 6 मंदिर आहेत, फुकेतमध्ये आता नव्याने एक मंदिर झालेलं आहे. आणि हा बाप्पा खऱ्या अर्थाने विश्वव्यापी आहे याची प्रचिती आपल्याला येते. त्यामुळे या संतांनी जे आपल्याला सांगून ठेवलंय त्या बाप्पाचं खरं स्वरूप समजून घेण्याची आपल्याला आज आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच बाप्पाची निवड का असा प्रश्न आल्यानंतर हा विचार केल्यावर प्रामुख्याने असंच लक्षात येतं की हा सर्व पूज्य आहे आणि सर्वाधिक पूज्य आहे. म्हणून आत्मधनच या बाप्पाचं आपलं कनेक्शन आहे, फक्त आपल्याला ते जाणून घ्यायचंय आणि हे जाणून घेणं हाच बाप्पाच्या गणेशवारीचा प्रवास असा असं मला वाटतं. अगदी खरं आहे. सर्वोत्तम 175 देशात सुरुवात भारतापासून आणि आज जगभर पोहोचलेला आहे असा बाप्पा. सुरुवात भारतापासून, महाराष्ट्रापासून आणि पुण्यापासून, आणि या बाप्पापासूनच खरी झालेली आहे. आता येऊयात शेवटच्या दिवसाकडे. शेवटचा दिवस मिरवणूक म्हटलं की जल्लोष, दंगा आणि आनंद. तर बऱ्याच गोष्टी उहापोह झाला होता या वर्षी. मागच्या वर्षीपासून तुम्ही एक चांगलं पाऊल उचललेलं होतं की आपण रात्रीच्या ऐवजी 4 वाजता निघूया, जेणेकरून भक्तांचं दर्शन घेता येईल. त्याचा 1-2 प्रश्न खरं यामध्ये. एक पहिला, त्याचा तुम्हाला फायदा झाला का, त्याचा लोकांना फायदा झाला का, आणि दुसरा प्रश्न, तो निर्णय घ्यायची गरज का वाटली होती? 2 वर्षापासून आम्ही दुपारी 4 वाजता निघायचा निर्णय घेतला. याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती की त्याच्या अगोदरच्या वर्षी गणपती बाप्पा
दगडूशेठ गणपती बाप्पा सकाळी 8 वाजता बेलबाग चौकात विसर्जन मिरवणुकीत सामील झाले, परंतु रात्रभर बाप्पा विसर्जन मिरवणुकीत अजून सामील का झाले नाही किंवा कधी होणार, आणि हे माहिती नसल्यामुळे लक्ष्मी अलका टॉकीज चौकाकडनं लक्ष्मी रस्त्याने मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी लोक येऊ लागले, आप्पाबळवंत चौकाकडनं येऊ लागले, शनिवार वाड्याकडनं येऊ लागले, पासोड्या विठोबाकडनं येऊ लागले. त्यामुळे अभूतपूर्व कोंडी आणि चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. खूप लोकांना आम्ही बरंचसं आमच्या मंदिराची दारं उघडून किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, परंतु त्या म्हणजे सगळा लोंढा मंदिराकडे या बेलबाग चौकाकडे यायला लागला असं म्हणतात. त्यामुळे कोंडी झाली लोकांची. नागरिकांना, आबालवृद्धांना कुणाला चक्कर आली, त्रास झाला, महिलांना त्रास झाला, मुलींना त्रास झाला. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की बाबा हा शेवटी हा उत्सव हा भक्तांसाठी आहे आणि भक्तांच्या भावना या सर्वोच्च आहेत, त्यांना उलट यावं लागू नये. त्यामुळे आपणच अशी वेळ निवडावी की ज्या वेळेत कुठलंही मंडळ फारसं जायला उत्सुक नाहीये. मग आम्ही ती दुपारी 4 ते 7 या वेळेत कुठलंही मंडळ त्यावेळेला जाण्याला उत्सुक नव्हतं, म्हणून आम्ही दुपारी 4ची वेळ निवडली. त्यामागे दुसरं पण एक कारण आहे, त्यामध्ये आम्हाला दुपारचा पण प्रहर मिळतो, सायंकाळचा देखील तिन्ही सांजची वेळ मिळते आणि रात्रीचा देखील प्रहर मिळतो. हे तिन्ही प्रहर या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचे साक्षीदार ठरतात. आणि कुठल्याही मंडळाला त्रास नाही. आणि गणेश भक्तांनी अतिशय स्वागत या आमच्या निर्णयाचं केलं, गणेश मंडळांनी देखील केलं. त्यामुळे लोकांना नेमकी वेळ दगडूशेठ कधी सामील होणार ही समजली आणि त्यांना बाप्पांचं दर्शन घेणं हे सुलभ झालं. आणि त्याच्यानंतर बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर किंवा बाप्पा सहभागी झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर प्रशासनावरचा ताण देखील जवळजवळ 70-75% कमी झाल्याचा अनुभव हा प्रशासनाला देखील आला. त्या दृष्टीने आम्ही ती दुपारची 4ची वेळ निवडली आणि सगळ्या गणेश भक्तांनी त्याचं स्वागत. पण तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण त्यामुळे एक वेगळी ऊर्जा आली असेल की, कारण तुमचं लवकर विसर्जन होतंय किंवा लवकर मार्गस्थ होतंय म्हणून. आमचं विसर्जन लवकर होतंय असा भाव नाहीये. शेवटी हे जरी आम्ही व्यवस्था बघणारे कार्यकर्ते असलो तरी शेवटी हा लोकोत्सव आहे आणि लोकभावनेला इथं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे जे भक्त एवढे ताटकळत आहेत त्यांना ताटकळावं लागू नये याकरता घेतलेला हा निर्णय आहे. आणि कुठल्याही मंडळाला आपल्या ह्या निर्णयामुळे हा त्रास होणार नाही किंवा त्याच्या कुठल्या गोष्टीला, मिरवणुकीला विलंब होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. त्यामुळं सर्वांना हा निर्णय अतिशय चांगला वाटला. नाही, स्वागतार्हच होता, त्याबद्दल वादच नाही. लोकांनी खूप आम्हाला बोलून दाखवलं. ज्यावेळेस आमचे रिपोर्टर्स रस्त्यावरती असतात त्यावेळेस त्यांना विचारतात तर लोक खूप खुश असतात, कारण वाट पाहिली जाते की कधी रथ दिसतोय, कधी ते लाईटचे बल्ब दिसतात. कारण लाखो बल्बची तुमची रोषणाई असते, ती लक्ष्मी रोडवरती याची सगळेच जण वाट पाहत असतात. यंदाच्या वर्षी काय आहे? यंदाच्या वर्षी श्री गणनायक रथ हा एक दाक्षिणात्य पद्धतीचा डिझाईन केलेला आकर्षक रथ केलेला आहे. आणि या रथाची सगळी जी थीम आहे ती आमचे कला दिग्दर्शक विनायक रासकर यांनी केलेली आहे. त्याला आकर्षक झुमरं देखील बसवली जातील आणि नेहमीप्रमाणे रोषणाई हा त्याचा आकर्षणाचा विषय असेल. पण दोन्ही दिवसा पण आकर्षक दिसेल आणि रात्री आकर्षक दिसेल अशा पद्धतीची त्याची रचना ही आम्ही केली. आणि यावर्षी देखील आम्ही बरोबर 4 वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहोत. एक अजून महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. यंदाचं वर्ष खास 2025 गाजतंय. मी तर म्हणेल की आगमनापेक्षा या 10 दिवसापेक्षा ते शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीबद्दल खूप सारे उहापोह झाले, खूप चर्चा झाली, खूप सवय अपसवय त्यात देखील झाली. तुमचं त्याबद्दल काय मत आहे? गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणूक हा महत्वाचा विषय असतो, परंतु अगोदर बाप्पांचा उत्सव आपण जो साजरा करतो 10 दिवस त्याचा तो अगदी सर्वोच्च बिंदू आहे. तो या वर्षी जो पुणे शहरामध्ये की ज्या शहराचा लौकिक जगभरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने आहे, या शहरामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेही विसंवाद नव्हता, संवादाचा थोडा अभाव होता. त्यामुळे या गोष्टी घडल्या आणि या घडू नयेत या गोष्टी, याकरता संवाद वाढवणं आवश्यक आहे. परंतु मला व्यक्तिशः असं वाटतं की निर्णय स्वागतार्ह आहे. यावेळेला विसर्जन मिरवणूक 9:30 वाजता 9:30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. परंतु पुणे शहराचा वाढता विचार करता एवढ्या वर्षामध्ये महानगरपालिकेकडनं देखील काही नवीन घाटांची व्यवस्था होणं आवश्यक आहे. तुमची आगमनाची मिरवणूक टायमात झाली आहे, प्रस्थानाची मिरवणूक देखील यावर्षी टायमात निघणार आहे असंच आपण ठरवूयात. तर मंडळी, हे होते कोषाध्यक्ष महेश भाऊ. खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार.
तुमच्याशी आपण यांच्याशी भेटणारच आहोत शेवटच्या दिवशी देखील. पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. जय गणेश. जय गणेश. जय गणेश.